अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपल्याला दर्शन घ्यायचंय दत्तांच्या मागे उभ्या असलेल्या कामधेनूचं. ही कामधेनू दत्तांच्या सोबत का आहे? कामधेनूचं काम काय आहे? आपल्या वेदांमध्ये जर आपण बघितलं तर हिची अनेक प्रकारे अनेक ऋषींनी स्तुती केलेली आहे. गावो विश्वस्य मातरः असं आपल्या वेदांनी म्हटलेलं आहे. गाय ही विश्वाची माता आहे. तर विश्वाची माता ह्या ब्रह्मांडाचं संतुलन करते. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. दत्तांच्या सोबत असलेली ही कामधेनू विश्वाचं संतुलन करते आणि दत्त सुद्धा विश्वाचं संतुलन करतात. म्हणून ही कामधेनू दत्तांच्या पाठीमागे उभी आहे. कामधेनू किंवा गाय ही पंचमहाभूतांचं योग्य प्रकारे विनियोग करून त्यामध्ये मूल्यवर्धन करून ब्रह्मांडाला परत देते आणि अशा पद्धतीने गाय विश्वाचं संतुलन करते. कामधेनू विश्वाचं संतुलन करते. पृथ्वी तत्वाचं संतुलन गाय आपल्या शेणातनं, जलतत्वाचं संतुलन गाय आपल्या गोमूत्रातनं, तेज अग्नि तत्वाचं संतुलन गाय आपल्या दूध आणि पर्यायाने तुपातनं, वायू तत्वाचं संतुलन गाय आपल्या उच्छवासातनं आणि आकाश तत्वाचं संतुलन गाय आपल्या नजरेतनं करते. म्हणून गाय ह्या सगळ्यांचं मूल्यवर्धन आणि संतुलन करते. म्हणून दत्तात्रेयांच्या सोबत ही कामधेनू आहे. माझंही संतुलन दत्तात्रेया कर आणि ह्या ब्रह्मांडाचंही संतुलन करणारा देव तूच आहेस. अशा भावनेने त्या कामधेनूकडे जर पाहिलं तर दत्तांच्या मूर्तीला खऱ्या अर्थाने नमस्कार होईल.